विद्यार्थी हुशार झाले इथे शिकून. मनुष्याच्या जीवनाची सुरुवात होते इथून. अनेक विद्यार्थी हुशार झाले इथे शिकून. शाळेने या माझ्या किती घडविले विद्वान. शाळेने या माझ्या किती घडविले विद्वान. शाळा माझी छान छान, शाळा माझी छान, शाळा माझी छान छान, शाळा माझी छान. अ आ इ ई श्री गणेशा किती गिरवले धडे. लोक त्यांच्या कीर्तीचे गाती पोवाडे. अ आ इ ई श्री गणेशा किती गिरवले धडे. लोक त्यांच्या कीर्तीचे गाती पोवाडे. हिने घडविल्या किती किती विभूती महान. हिने घडविल्या किती किती विभूती महान. शाळा माझी छान छान, शाळा माझी छान छान, शाळा माझी छान छान, शाळा माझी छान. जगावरती राज करतात हिची लेकरे. पाहून हिला किती किती वाटते बरे. जगावर तिथं गेल्यावर छोटे छोटे झाड बघितले. अजून मी छोटे छोटे फुलं, किडे आणि किड्यांचे छोटे छोटे अंडे, डास छोटे छोटे अंडे देतात. अंडे बघितले, फुले बघितली, गवत बघितले आणि पाणी बघितले. पाण्याच्यात किडे होते, ती अंडी घालत होते. बर, पानांचे आकार कसले? पानांचे आकार बघितले का तुम्ही? मी तिकडे गेल्यावर फुलं बघितली. फुलावर बसलेली मधमाशी बघितली. ती रस नेताना पाहिलं आणि पाण्यात डासाची अंडी पाहिली. अजून फुलं पाहिली. झाडावरच्या फळं पाहिली. आज आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या चिमण्या बघितल्या, फुले आणि मधमाशी फुलामधला रस पिताना बघितले. पाण्यात डास आणि अंडे दिलेले बघितले. मी प्राण्यांचे पाय बघितले. पाण्यात डास अंडे देतात ते बघितले. फुलं बघितले. पिंपळाचं झाड, ज्वारीचं झाड बघितलं. अजून फुलं. ज्वारीचं झाड नसतं, ज्वारीचं. तिथं गेल्यावर छोटे छोटे पक्ष्यांचे पाय बघितले. अजून पक्ष्यांच्या पायाच्या खुणा बघितले. पाय कसे आपण बघत बरं? पक्ष्यांच्या पायाच्या खुणा बघितल्या. गेल्यावर झाडं, चिमण्या, कबूतर आणि गवत आपल्याला फुल्यावर मधमाशा. मी तिथे गेल्यावर आंब्याचे झाडे बघितले आणि डास पाण्यात अंडी घालताना बघितलं. लिंबाची पानं खाल्ली आणि फुलपाखरू